नमस्कार, मी विक्रांत मनोरे, दी कॉम्प्युटर पॉईंट, जळगाव, महाराष्ट्र. पेजमेकरच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा लेसन नंबर 3 आहे. या लेसन नंबर 3 मध्ये आपण काय शिकणार आहोत, तर आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी टाईप हा ऑप्शन्स किंवा टाईप हा मेनू ह्या ठिकाणी बघायचा आहे. तर टाईपमध्ये काय, फॉन्ट आहे, साईज आहे, लीडिंग आहे. मी एक मॅटर लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर आपण प्रयोग करूया, ठीक आहे. तर फॉन्ट म्हणजे काय, तर इथे फॉन्ट दिलेले आहे बघा, किती एवढे फॉन्ट आहेत बघा. हे सगळे फॉन्टचे नाव आहे. एरियल, एरियल ब्लॅक, बेल, बोधोनी, एमटी. त्यानंतर इकडे आहे चिलर. तर आपल्याला माहीत असेल की DTP मध्ये काम करत असताना आपल्याला विविध फॉन्ट्सची गरज लागते. तर ते फॉन्ट्स कसे आपल्याला घेता येईल जेणेकरून आपण लिहिलेलं मॅटर ह्या ठिकाणी जरा जास्तीत जास्त सुबीक होईल आणि सुबक दिसेल. तर मी याला निवडतोय आणि आपण बघूया की एवढं निवडल्यानंतर आपल्याला फॉन्ट घेता येतात का. मी एरियल नॅरो घेतोय, बघूया. हे बघा, फॉन्ट जरा वेगळे दिसतंय आपल्याला. एक वेगळा फॉन्ट घेतो. हे बघा, वेगळा फॉन्ट आला तर छान दिसतंय आपल्याला. तशा पद्धतीने आपल्याला फॉन्ट बदलवता येतात. पहिला प्रकार आपल्याला समजलेला आहे. फॉन्टची साईज जर मला वाढवायची असेल तर मला फॉन्टची साईज इथून वाढवता येते. 12 दिलेली आहे ऑलरेडी. आपण 36 घेऊ शकतो, 30 घेऊ शकतोय. बघा, मी फॉन्टची साईज वाढवली किंवा कमी पण करता येते. याच्यामध्ये एक वेगळा परिचय द्यायचा आपल्याला, ते म्हणजे मला नेमकी 25 साईज पाहिजे, पण इथे 24 आहे आणि 25 नाही. तर मी 24 वर काम बघून घेईल असं नाही. जिथे जो नंबर इथे नाही आहे तो जर मला हवा असेल तर अदरमध्ये जायचं आणि तिथे मॅन्युअली मात्र 25 लिहायचं आणि ओके करायचं आणि बघायचं काय होतं. दिसलं. तर अशा पद्धतीने आपल्याला साईज कमी जास्त करता येते. लीडिंग याचा अर्थ काय, 2 लाईनीतलं अंतर, त्याला लाईन स्पेसिंग म्हणतात. इथे लीडिंग शब्दाचा प्रयोग केला आहे, लीडिंग. मी 12.5 करतो. अजून जरा जास्त करूया. आहे, वाढली. तशा पद्धतीने आपल्याला 2 लाईनीतलं अंतर हे कमी जास्त करता यायला लागलेलं आहे. लाईन स्पेसिंग, त्याला लीडिंग म्हटलेलं आहे इथे. हे मी ऑटो ठेवतो म्हणजे जे रेग्युलर आहे ते येईल. त्यानंतर आपण टाईप स्टाईलवर चाललो. आपल्याला जर काही डार्क करायचं असेल तर ज्याला बोल्ड म्हणतात. बघा, सगळं बोल्ड झालं. बघा, कधी आपण ज्यावेळेला DTP मध्ये काम करत असतो त्यावेळेला आपल्याला सर्वांना सूचना आहे, जे काही DTP ऑपरेटर माझा हा लेसन ऐकत असतील, की कुठलंही वर्क जे आहे ना ते थोडंसं सुबक असावं, अट्रॅक्टिव्ह असावं. आणि ते अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आजचा हा प्रयोग आहे, हा लेसन नंबर 3, की ज्याच्यामध्ये आपल्याला फॉर्मॅटिंग सगळं करता येतं आहे. तर कधीतरी आपल्याला अंडरलाईन करायला लागेल, कधीतरी मॅटर तिरपं लिहावं लागेल. त्या स्टाईल दिलेल्या आहे बघा, तिरपं, इटॅलिक म्हणतात त्याला. अंडरलाईन करायचं तर मॅटर निवडून घ्यायचं. मी निवडलं अगोदरच आणि अंडरलाईन पण केलं बघा. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला काही मॅटर हे डिलीट करायचं असतं आणि दाखवायचं असतं काय डिलीट केली. जुनी किंमत आपल्याला जर दाखवायची असेल तर ते आपण डिलीट करून नामोनिशान मिटू नाही शकत. आपल्याला दिसायला पण पाहिजे आणि डिलीट पण पाहिजे, असे दोन्ही प्रकार जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या स्टाईलला स्ट्राईक थ्रू असं म्हणतात. बघूया, हे बघा, खोडलेलं दिसतंय. तर खोडलेलं दिसायला हवं असं जर म्हणत असाल तर स्ट्राईक थ्रू, आणि खोडलेलं दिसायला नको तर त्याला जनरली डिलेट असं म्हटलं जातं. त्यानंतर रिव्हर्स आहे. रिव्हर्स म्हणजे काय, मी काय करतो, याच्यावर हा बॉक्स काढला आणि याला फिल करतो मी. आणि हे पण बाजूला घेतो मी थोडं. आणि मॅटर मला याच्यावर दिसायला हवं असं वाटतं. रिव्हर्स म्हणजे काय माहीत आहे का, मी हेच मॅटर घेतो की कॉपी करतोय, इथे पेस्ट केलं. आता हे मॅटर जर इथे आणलं ना तर ते काळ्यावर काळा दिसत नाही ना. मला तर ते दिसायला पाहिजे, म्हणून मी काय करेल, याला निवडून घेईल आणि याला काय म्हणेल, रिव्हर्स.
पण हे रिव्हर्स झालं का, असं रिव्हर्स होणार नाही ते. याला इथे आणा, हे ब्लॅकच आहे बघा, रिव्हर्स कुठे झालं. टीने निवडायचं आणि सिलेक्ट करायचं आणि मग त्याला स्टाईल लावायची, ज्या स्टाईलला रिव्हर्स म्हणतात. बघा आता किती छान दिसतंय, बघितलं आपण. तर हा रिव्हर्स प्रकार आहे. तर सिलेक्ट करायचं मॅटर टीने सिलेक्ट करायचं, ॲरोने मगाशी सिलेक्ट केलं गेलं तर टीने सिलेक्ट करून मग रिव्हर्स जर केलं आणि त्याला वरती आणलं तर ते अशा पद्धतीने रिव्हर्स दिसतं. बऱ्याचशा ॲडव्हर्टाईजमध्ये आपण असं बघत असाल तर ही फार सुवर्ण संधी त्यांनी या ठिकाणी दिलेली. मगाशी सांगितलं की याला पॉलिगॉन सेटिंग जर केलं तर अजून सुबक दिसेल बघा, राऊंडेड कॉर्नर. आता बघा बरं किती छान दिसत आहे. तर त्या व्हिडिओचा पण आपण फायदा करून घेतला. त्यानंतर आपण चाललेलो आहे काय कॅरेक्टर आहे, काय पॅरेग्राफ आहे. कॅरेक्टर आणि पॅरेग्राफ मी डिलीट करतो. ज्या मॅटरला आपण निवडतो ना त्या मॅटरला आपल्याला पॅरेग्राफ म्हणजे काय की आपल्याला इथे मार्जिन लावता येते. समजा लेफ्ट मार्जिन लावलं मी 1 इंच आणि राईट मार्जिन लावलं मी 1 इंच आणि फर्स्ट म्हणजे पॅरेग्राफ मार्जिन लावलं मी 1 इंच. बघायचं आपल्याला काय झालं. हे बघा अशा पद्धतीने हे झिरोवर होतं. 1 इंच म्हणजे बघा हे एक दिसतं इथे आपल्याला, एक इंच लेफ्ट मार्जिन लागलेलं आहे आणि 1 इंच हे पॅरेग्राफ मार्जिन म्हणजे एकूण 2 इंच. आणि राईटपासून 6 पासून 5वर आलं आहे, पण हे मागे पुढे झालेलं आहे. हे करू आपण ॲडजस्ट. मला सांगायचं हे आहे की जे मॅटर पूर्वी इथपासून इथपर्यंत होतं ते मॅटर आता आपल्याला परत मार्जिन लावून करता आलेलं आहे पद्धतशीर. मी ते जे आहे त्याला मला अलाइनमेंट करायचं, त्याला जस्टिफाय म्हणतात. जर इकडचंही तुम्हाला एकाच लाईन पाहिजे असेल तर त्याला जस्टिफाय म्हणतात. बघा काय छान. तर हे सगळं मार्जिन आपल्याला एका लाईनीत आलेलं दिसतं. लेफ्ट अलाइनमेंट आहे, राईट अलाइनमेंट आहे, जस्टिफाय अलाइनमेंट आहे. तुम्हाला एक्झॅक्टली सेंटरला लिहायचं असेल मॅटर तर इथे अलाइनमेंट सेंटर पण आहे. बघा इथे सेंटर. पोएम जे असतात किंवा काही डायलॉग्स असतात, काही हे असतात, थॉट्स असतात, ते असे लहान मोठ्या लाईनीमध्ये लिहिले जातात. क्रिकेटच्या मॅचमध्ये आपण क्रिकेटची मॅच पाहत असताना किंवा हल्ली कुठल्या फिल्मचं ज्या वेळेला टायटल पाहतो त्याला सगळ्यांचे नावं हे राईट अलाइनमेंट केलेले असतात, म्हणजे उजव्या बाजूने लिहिलेले असतात. तर ते मी मगाशी कॅरेक्टरवर जाऊन केलं, तसं इथून पण जाऊन करता येतं. हे बघा याला राईट अलाइनमेंट म्हणतात. राईटने आहे, लेफ्ट डिस्टर्ब झालं आणि अलाइनमेंटमध्ये लेफ्ट आहे, राईट डिस्टर्ब झालं. मगाशी मी अलाइनमेंटमध्ये दोघांना सेंटरला घेतलं होतं म्हणजे जस्टिफाय केलं होतं. आणि फोर्स जस्टिफाय पण आहे त्याच्यामध्ये. फोर्स जस्टिफाय आणि जस्टिफाय जवळपास सारखा प्रकार आहे, फक्त फोर्स जस्टिफायमध्ये शेवटची लाईनसुद्धा जस्टिफाय होते. त्यानंतर कॅरेक्टरमध्ये आपण या ठिकाणी आलो. कॅरेक्टरमध्ये मी येण्याचं कारण काय, मगाशी आपण इथे फॉन्ट निवडले, साईज निवडले, हे सगळं एका ठिकाणी हवं असेल, जसं पहिल्या लेसनमध्ये दुसऱ्या लेसनमध्ये फील आणि स्ट्रोक एकाच ठिकाणी आले, तसं हे सगळं एका ठिकाणी येतील. कुठे, कॅरेक्टरमध्ये आले सगळे. फॉन्ट पण इथे आहे, जो फॉन्ट पाहिजे तो निवडू शकतात. साईज पण इथे आहे, लीडिंग आहे. त्यानंतर या ठिकाणी बोल्ड इटॅलिक करायचं ते आहे. पण मित्र मी याच्यासाठी आणलंच नाही मुळात आपल्याला. हा तर त्याचा फायदा होतोय, पण मला अक्षर कलरमध्ये पाहिजे असेल तर मी कसं काय करणार. तर इथे कुठे कलर वगैरे दिलेला नाही आहे सेपरेट. इथे तुम्हाला त्या कॅरेक्टरवरच यायला लागेल. इथून कलर निवडा. बघा पुन्हा आपण कलर निवडतोय. रेड कलर मी निवडला. बघा लाल अक्षर आलेले आहे. यामध्ये सुद्धा पुन्हा सोय केलेली आहे त्यांनी, ती म्हणजे तुम्हाला जो कलर आहे तो थोडासा पुसट हवा असेल तर तो पुसट कलर सुद्धा आपल्याला मिळू शकतो. सॉरी, ह्या टीनने आपण थोडासा कमी करूया. 55 केला मी, काय होतं बघूया. तर हा जो ब्लॅक कलर आहे, हा ब्लॅक मधला थोडासा फेंट आला म्हणजे ग्रेकडे गेला. लालकडे घेतला असता मी, लालला निवडतो समजा हा, आणि याला आपण थोडंसं फेंट करूया कॅरेक्टरमध्ये. इथे 50 करूया, 60 करूया. बघितलं का दोघांमधला फरक. त्याच्यानंतर ज्या मॅटरमध्ये इथे काही लाईनी आलेल्या आहे, लाईनी ज्या आलेल्या आहेत या बघा इथे मी लेफ्ट अलाइनमेंट करतोय. लाईनी जास्त दाखवायच्या मला आपल्याला.
तर त्या कशा येतात, सॉरी लेफ्ट नाही, सेंटरच पाहिजे अलाइनमेंट, सॉरी जस्टिफाय पाहिजे. तर हा जो काही प्रकार इथे बघा बारीक लाईन दिसते स्ट्राईक, इथे सुद्धा बारीक. टायपिंग करत असताना जर शब्द पूर्ण मावत नसेल त्या लाईनीमध्ये तर आपण काय करतो, समजा पब्लिकेशन शब्द आहे पूर्ण मावत नाही, तिथे डॅश दिला आणि पुढे खाली लिहिला तर ते आपोआप लिहिता येतं इथून त्या इंडेंट आणि टॅबमध्ये, सॉरी हायपनेशनमध्ये. हे बघा हायपनेशन ऑन आहे, हा जर ऑफ केला ना तर हे निघून जाईल. बघा हे इथे दिसतंय आपल्याला, इथे एक आहे, हा वरती क्रिएट आहे, ओके करा बघा निघालं का, हे बघा निघून गेलं ते, दिसतंय इथे आता क्रिएटला नाही. तर तुम्हाला हायपनेशन जर हवा असेल तर आपल्याला ऑन करून मधलं क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं, म्हणजे हायपन पण या ठिकाणी येतं. मॅटर लिहिताना पण आपोआप हायपन येईल, आपल्याला हायपन देण्याची ती काही गरज नाही आहे. तर मला असं वाटतं आपल्याला हा सगळा टॉपिक समजला असेल. जर नाही समजला तर मी माझं मोबाईल नंबर दिला आहे 9890068468. विक्रांत मनोरे माझं नाव, जळगाव महाराष्ट्रामध्ये मी राहतो. माझे अनेक व्हिडिओज आहे, पेज मेकर, कोरेल ड्रा, फोटोशॉप, एक्सेल, वर्ड, टॅली, नंतर HTML, सी प्रोग्रामिंग, C++. तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर मला विचारू शकतात. सगळे मराठीमध्ये मी लेसन दिले, मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा. आणि आपल्या मराठी मुलांना काहीतरी सोशल काम करावं, त्यांना समजावं, कारण बरेचसे व्हिडिओज इंग्लिश आणि हिंदीमध्ये दिलेले असतात आणि बिचारे आपले काही मराठी बांधव जे आहेत, विद्यार्थी मित्र जे आहे माझे, ते त्या चांगल्या लेक्चरपासून वंचित राहतात. ते न होण्यासाठी माझा हा खटाटोप आहे. आणि म्हणून याच्यात पण तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मला तुम्ही ह्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू, हॅव अ नाईस डे, गुड डे.